इथे तुम्ही बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे। सोड्याचा वापर न करता अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण मेंदूवडे बनवले आहेत। बघू शकता क्रिस्पीनेस। तर मंडळी, खव्यांच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेंदूवडा। मेंदूवडा बनवण्यासाठी आपण इथे 3 वाटी डाळ भिजत टाकली होती। डाळ भिजवताना डाळ पहिला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची, नंतर 4 तास भिजत ठेवायची। डाळ भिजत टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरला बारीक। डाळीमध्ये आपण 4 मिरच्या ऍड करणार आहे, कोथिंबीर ऍड करायची। पाण्याचा कमी वापर करून आपण इथे एकदम बारीक अशी डाळ वाटून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपल्याला मिश्रण 4 ते 5 मिनिटांचं एकजीव करून घ्यायचंय, जेणेकरून आपले वडे फुलतील। मेंदूवड्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य इथे आपण घेतलेले आहे कोथिंबीर, फुटाणे, भाजके शेंगदाणे, खोबरं, मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे। थोडंसं पाणी ऍड करून आपण मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मेंदूवडे तळण्यासाठी आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। वडे बनवून घेण्यासाठी आपल्याला एक हलका हात पाण्याचा घ्यायचा आहे, जेणेकरून ते वडे बरोबर होतील। आणि असं आपण आता तेलात सोडूयात वडे। तुम्ही बघू शकता एकदम खमंग असे मेंदूवडे आपण तळून घेतलेले आहेत। रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली रेसिपी। आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला लवकरात लवकर ती रेसिपी शेअर करायचा। अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लवकरात लवकर खव्यांच्या दुनियेला सबस्क्राईब करा।